जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 9. राजविद्या राजगुह्ययोग. श्लोक 11. अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुम् आश्रितं परं भावम् अजानन्तः मम भूत महेश्वरम्. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना राजविद्या राजगुह्ययोग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, मी मानवी शरीर धारण केल्यामुळे काही मूर्खांना माझी श्रेष्ठ स्थिती समजत नाही. या मूर्खांना हे कळू शकत नाही की मी सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. मी असा आहे जो कधीही जन्माला येत नाही आणि ज्याचा अंत होत नाही. मी असा आहे. या मूर्खांना हे समजू शकत नाही की ही प्रकृती किंवा निसर्ग जीवांना त्यांच्या पूर्वीच्या कर्मानुसार अनुभव घेण्यासाठी योग्य शरीरात बदलून यावे अशी इच्छा करणारा मी आहे. हे मूर्ख समजू शकत नाहीत की सर्व जग माझ्या देखरेखीखाली चालते. ब्रह्मा, रुद्र, इंद्र आणि इतर सर्व देवता, मानव, प्राणी आणि वनस्पती या देवतांप्रमाणे मी सर्व आत्म्यांचा सर्वोच्च स्वामी आणि सर्वोच्च शासक आहे. हे मूर्ख समजू शकत नाहीत. त्यामुळे हे मूर्ख मला माणसांच्या बरोबरीने वागवतात. अर्जुना, तुला माहीत आहे का मी मनुष्यदेह का घेतो? मी एक मानवी शरीर धारण करतो आणि सर्वांनी करुण भावनेने माझ्यामध्ये प्रवेश करण्यायोग्य किंवा अंतर्लीन होण्यासाठी खाली येतो, जेणेकरून प्रत्येक जण माझा आश्रय घेऊ शकेल आणि शाश्वत आनंद प्राप्त करू शकेल. पण हे मूर्ख मला एक सामान्य माणूस मानतात. तसेच श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहेत की जे लोक त्यांची अपार करुणा आणि त्यांना सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान म्हणून ओळखत नाहीत ते सर्व मूर्ख आहेत. त्यामुळे मूर्खांच्या वर्गात न येण्याचा प्रयत्न करत राहूया. आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे किंवा श्रीमन नारायण यांचे श्रेष्ठत्व आणि आपल्यावरील अपार प्रेम, आपुलकी आणि करुणा यांचे वारंवार स्मरण करूया. श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूत महेश्वरम्. श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनं तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद
आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुम् आश्रितं परं भावम् अजानन्तः मम भूत महेश्वरम्. ॐ अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूत महेश्वरम्. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव.